कोणीतरी म्हणतंय घरचे मागे लागले आहेत किंवा सोशल पिअर प्रेशर आहे म्हणून आम्ही बाळाला जन्माला घालतो. नो, कारण तुम्ही अशा पद्धतीनं बाळाला जन्माला घालत असाल तर खरं तर तुमचं प्रेमाचं प्रतीक म्हणून येणारं बाळ सफर करणार आहे डिलिव्हरीनंतर. या आजच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये ते जन्माला येईल तर ते जगाचे धक्के खाणार आहे, त्याला त्रास होणार आहे. आणि त्याला त्रास झाला म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला त्रास होणार आहे. का तर अनप्लॅन्ड वेमध्ये आम्ही त्याला जन्माला घालतो. सो प्लॅन, फर्स्ट स्टॉप, थिंक, प्लॅन अँड देन डू ॲक्शन. म्हणजे सुरुवातीचा प्रवास हा या कन्सिव्ह करण्याच्या आधीचा महत्त्व आहे. मला सांगा, आज लग्न एवढी छान छान लॅविश होत आहेत, म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग किंवा काय करतोय, लाखो कोटींचा रुपये खर्च करतोय आणि लग्न करतोय. मग बाळ जन्माला घालताना का नाही हा विचार होत? कारण येणारं बाळ हे फक्त त्या आईवडिलांचं बाळ नाही आहे, ते देशाचं भवितव्य आहे. कदाचित ते येणारं बाळ उद्याचं नोबेल विनर आहे, उद्याचं भारतरत्न आहे, उद्याचं ऑलिम्पिक विनर आहे. हा विचार ठेवून आई आपल्या या जर्नीचा प्रवास का नाही सुरू करत?